हाय मुलांनो, आज आपण लेसन नंबर 7 बघणार आहोत, ज्याचं नाव आहे अवर हाऊस अवर होम. तर हाऊस आणि होम याचा अर्थ एकच होतो, पण त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. काय माहिती आहे का तुम्हाला? हाऊस म्हणजे हे जे नुसतं बांधलेलं असतं ना, बिल्डिंग, त्याला म्हणतात हाऊस. आणि त्याच्यामध्ये जेव्हा माणसे राहतात, आपण राहतो, तेव्हा ते होतं होम, तेव्हा त्याला घर असं म्हणतात. ठीक आहे. वी लिव्ह इन अ हाऊस, आपण घरामध्ये राहतो. अवर हाऊस प्रोटेक्ट अस फ्रॉम हीट, कोल्ड अँड रेन. आता आपण जेव्हा या घरामध्ये राहतो तेव्हा आपल्याला ऊन लागत नाही, थंडी वाजत नाही, पाऊस लागत नाही, हो की नाही? म्हणजे हे जे घर आहे ते आपल्याला ऊन, थंडी आणि पाऊस याच्यापासून आपला बचाव करते, आपलं संरक्षण करते. अवर हाऊस इज अवर होम. तर हे जे बिल्डिंग आहे ना बांधलेली, दगड, माती, विटांची, तेच आपलं घर असतं. सम हाऊसेस आर बिग अँड सम आर स्मॉल. इथे बघताय तुम्ही, इथे वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत. तर काही घरे जे असतात ती मोठे असतात, काही आहेत ते छोटे असतात. ऑल हाऊसेस हॅव डोअर्स अँड विंडोज. सगळ्या घरांना दरवाजे आणि खिडक्या असतात. डोअर म्हणजे दरवाजे आणि विंडो म्हणजे खिडक्या. दे लेट इन फ्रेश एअर अँड लाईट. मग कशासाठी असतात? तर त्याच्यामधून, खिडक्यांमधून, दरवाजामधून फ्रेश एअर म्हणजे ताजी हवा येते आणि लाईट म्हणजे उजेड सुद्धा येतो. दे अल्सो हॅव रूफ. त्यांना रूफ सुद्धा असतं. रूफ म्हणजे असं छप्पर असतं वरती, घरावरती, हो की नाही? अ रूफ कव्हर्स द टॉप ऑफ द हाऊस. तर हे रूफ काय करतं? तर घराचा जो वरचा भाग आहे ना, ते कव्हर करण्याचं काम करतं. हाऊसेस हॅव सेपरेट एरियाज फॉर कुकिंग, इटिंग, बाथिंग अँड स्लीपिंग. तर घरामध्ये कुकिंग म्हणजे स्वयंपाकासाठी, इटिंग म्हणजे जेवणासाठी, बाथिंग अंघोळीसाठी आणि स्लीपिंग म्हणजे झोपण्यासाठी वेगवेगळ्या जागा असतात. हो ना, तुमच्या घरामध्ये आहे की नाही अशी जागा? वी वेलकम अवर गेस्ट इन टू द लिव्हिंग रूम. आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांचं स्वागत जे करतो ते लिव्हिंग रूममध्ये. लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल. तुमच्या घराचा जो हॉल आहे की नाही, तर त्याला म्हणतात लिव्हिंग रूम. तर तो एरिया आपण तिथे पाहुण्यांचं स्वागत करतो. वी ईट इन द डायनिंग एरिया. तर आता प्रत्येकाच्याच घरात असतात असं नाही, आता हे इन जनरल दिलेलं आहे. तर असं जो डायनिंग टेबल असतो ना, त्याच्यावरती हे ते जेवणाची जागा असते फिक्स, त्या जागी आपण जेवतो, त्याला म्हणतात डायनिंग एरिया, जेवणाची जागा. वी कुक फूड इन द किचन. किचन म्हणजे स्वयंपाकघर. तर आपण जे जेवण बनवतो ते स्वयंपाकघरामध्ये बनवतो. वी स्लीप इन द बेडरूम. आणि आपण कुठे झोपतो? तर बेडरूममध्ये झोपतो. वी बाथ इन द बाथरूम. आणि आपण बाथरूममध्ये आंघोळ करत असतो. आता पाहूया. बर्ड्स अँड ॲनिमल्स नीड अ प्लेस टू लिव्ह टू. आता जसं आपल्याला घर असतं त्याचप्रमाणे बर्ड्स, पक्षी आहेत, आणि ॲनिमल्स, प्राणी, तर त्यांना सुद्धा राहण्यासाठी जागा पाहिजे असते. देअर होम्स आर कॉल्ड बाय डिफरंट नेम्स. पण त्यांच्या घरांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. अ बर्ड लिव्स इन अ नेस्ट. पक्षी कुठे राहतात? तर असे घरट्यामध्ये राहतात, त्याला म्हणतो आपण नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे. बीज लिव्ह इन अ हाईव्ह. बीज म्हणजे मधमाशा. त्या कुठे राहतात? हाईव्हमध्ये. ते म्हणजेच मधमाशांचं काय असतं ते पोळं, त्याला पोळ म्हणतात. ठीक आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये हाईव्ह असं म्हणतात. अ रॅट लिव्ज इन अ होल. तर उंदीर असे होलमध्ये राहतात, बिळामध्ये राहतात. अ लायन लिव्ज इन अ डेन. सिंह कुठे राहतो? डेनमध्ये म्हणजेच गुहेमध्ये राहतो. वी मेक हाऊसेस फॉर पेट ॲनिमल्स अँड बर्ड्स. आता हे तर आपण हाऊसेस बांधत नाही, हे त्यांचेच पक्षी आणि प्राणी तयार करत असतात, हो की नाही? आता जे आपण घरी ॲनिमल्स पाळतो, पाळीव प्राणी असतात, पेट ॲनिमल्स आणि पक्षी असतात, तर त्यांच्यासाठी आपण घरे बनवतो. हेन्स आर केप्ट इन अ कूप. कोंबड्या असतात की नाही, त्यांचं असं खुराडं असतं, त्याला कूप असं म्हणतात. कूप म्हणजेच खुराडे. अ डॉग इज केप्ट इन अ केनल. आता कुत्र्याचं असं घर असतं, त्याला केनल असं म्हणतात. काऊज आर केप्ट इन शेड्स. काऊज असतात की नाही, गाई, म्हैस, यांना बांधण्यासाठी शेड असतं. ठीक आहे, याला गोठा असं म्हणतात. हॉर्सेस आर केप्ट इन स्टेबल्स. घोडे कुठे असतात? तबेल्यामध्ये असतात. घोड्यांच्या घराला काय म्हणतात? स्टेबल्स म्हणजेच तबेला असं म्हणतात.
रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. वी लिव्ह इन अ हाऊस, आपण घरामध्ये राहतो. सेकंड, अ हाऊस प्रोटेक्ट अस फ्रॉम हीट, कोल्ड अँड रेन, घर आपलं ऊन, थंडी आणि वारा आणि पावसापासून संरक्षण करत असतं. थर्ड, ऑल हाऊसेस हॅव डोअर्स, विंडोज अँड रूफ्स, प्रत्येक घराला दरवाजे, खिडक्या आणि रूफ म्हणजे छप्पर असते, छत असते. हाऊसेस हॅव सेपरेट एरियाज फॉर व्हेरियस पर्पजेस, वेगवेगळ्या गोष्टींसाठी घरामध्ये वेगवेगळी जागा असते. द होम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स हॅव डिफरंट नेम्स, पक्षी आणि प्राण्यांची जी घरे असतात किंवा निवारे असतात त्यांना वेगवेगळे नावे असतात. ठीक आहे, हे आपण या लेसनमधून शिकलो. समजलं? बाय बाय.